सांगली जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांची अनेक वर्षापासूनची असणारी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुष्कराज चौकात या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा व्हावा, ही जी जागा आहे या जागेचं निमित्तीकरण व्हावं, ही मागणी बऱ्याच वर्षापासून अनेक पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी होत असताना जाणून बुजून या ठिकाणी या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याकडं, इथल्या जागेकडं इथलं प्रशासन, इथले प्रस्थापित लोक दुर्लक्ष करताना आम्हाला दिसत आहेत। 2 दिवसापूर्वी छत्रपतींची राजधानी सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा पद्धतीच्या पुतळ्याचं अनावरण माजी केंद्रीय मंत्री माननीय शिवराजजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमच्या समाजाचे आमदार श्री अमित गोरखे साहेब, त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या दिमाखात आगमन अनावरण सोहळा त्या ठिकाणी झाला। सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी छत्रपतींच्या भूमीमध्ये, राजधानीमध्ये अण्णाभाऊंचा सन्मान केला जातो आहे। तसेच रशियाच्या मॉस्को शहरामध्ये एका विद्यापीठामध्ये देखील अण्णाभाऊंचा त्या ठिकाणी पुतळा आहे। परदेशात सुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल घेतली जाते। इतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अण्णाभाऊंच्या साहित्याची आणि अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेतली जाते। परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि आपल्या जिल्ह्यातच ते कुठेतरी या ठिकाणी उपेक्षित राहताना आम्हाला दिसत आहेत। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीनं निदर्शने केलेले आहेत आणि प्रामुख्याने आमची मागणी आहे की या ठिकाणची जागा आहे ही या ठिकाणी अधिकृत प्रशासनाने करण्यात यावी आणि या ठिकाणी भव्य असा साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा साकारण्यात यावा, अशी या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय सर्व संघटनांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतोय। येणाऱ्या काळात जर प्रशासन या ठिकाणी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असेल तर याच्यापेक्षाही आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा या निमित्ताने या ठिकाणी मी इशारा देतोय। महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचा सन्मान केला जात नाही आणि तो सन्मान शासनाने करावा। किमान महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर लोक करत असताना किमान आमच्या जिल्ह्यात तरी आमच्या अण्णाभाऊंचं स्मारक व्हावं, जे आम्हाला प्रेरणादायी आहे, जे आम्हाला उत्साहदायी आहे, ज्यांचा आदर्श आमच्याकडे आहे। शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठेंचा वारसा सांगणारे आम्ही सगळे लोक आज अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी आंदोलन करायला लागते। शासनानं जर याची वेळीच दखल घेऊन याबाबतीत ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही पक्ष संघटना झाल्याच ह्या लोक चळवळीच्या माध्यमातून लोक आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं केलं जाईल आणि जिल्ह्यातली सर्वच स्मारक, अगदी मग वसंतदादांचा असू दे, आर पाटलांचा असू दे, गदिमांचा असू दे, मोठीच्या मोठी बजेट करण्यापेक्षा त्यांना साजेशी अशी स्मारकं करावी आणि त्यांचा विचार लोकांच्यापर्यंत पोचवावा, ही शासनाचा धर्म आहे। ती शासनानं ती धर्मजागृती करावी। जो साहित्याच्या माध्यमातून जो विचार आहे आणि जो शिका संघटित व्हा आणि लढा, हा जो प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे, तो प्रयत्न जर शेवटपर्यंत न्यायचा असेल तर अण्णाभाऊंचं स्मारक होणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊन आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली। परंतु अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये अण्णाभाऊंचा पांग फेडणारा या महाराष्ट्रामध्ये एखादा मायचा लाल आहे का, हा खरं तर प्रश्न विचारण्याची भूमिका आज सांगलीमध्ये आम्ही सर्व पक्षीय घेतोय। अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये जर अण्णाभाऊंना न्याय मिळत नसेल तर हे याच्यासारखं फार मोठं दुर्दैव आहे। मी या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, यांना मी विनंती करतोय की अण्णाभाऊंनी या महाराष्ट्राला महाराष्ट्रपण दिलं, त्या अण्णाभाऊंचं नाव, त्यांच्या नावाला साजेसं अशा पद्धतीचं स्मारक वाटेगावला आणि सांगलीला व्हावं, ही सगळ्यांची इच्छा आहे। त्या पद्धतीनं आपण काम करावं। त्यासाठी इथल्या महानगरपालिकेचे आयुक्त असतील, सगळे नगरसेवक असतील, इथले जिल्हाधिकारी असतील, यांना समाजाच्या वतीनं, मातंग समाजाच्या वतीनं माझा आग्रह आहे की आपण तातडीनं या संदर्भामध्ये भूमिका घेऊन अण्णाभाऊंचा इथला पूर्णाधिकृत पुतळा आणि स्मारकाचा प्रश्न हा निकाली काढावा।